कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगड पोलीस सज्ज। रायगड पोलीस दलाचे सुरक्षाकडे भक्कम। पोलीस दलाकडून सोहळ्याचे प्रभावी नियोजन। लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये जन आक्रोश। कोका कोला कंपनी विरोधात मूक मोर्चा। शेकडो अजगणी ग्रामस्थ काळे झेंडे घेऊन उतरले रस्त्यावरती। अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामनिधीमध्ये भ्रष्टाचार। ग्रामसेवकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ। ग्रामनिधीमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक। आणि साखरपा महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शॉक लागून एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। आता पाहूया सविस्तर वृत्त। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड पोलीस दलाने सुरक्षाकडे भक्कम केले असल्याचे रायगड एसपी आंचल दयाल यांनी सांगितले आहे। 6 जून रोजीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगड पोलीस सज्ज झाले असून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सुरक्षतेसंदर्भात प्रभावी नियोजन केले आहे। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुकीवरती बंदी ठेवण्यात आलेली आहे। रायगड पोलीस दलामार्फत लाखो शिवप्रेमींसाठी मार्गदर्शक चित्रफित देखील प्रदर्शित करण्यात आलेली आहे। रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षाकडे भक्कम करण्यात आलेले आहेत। आज 5 जून आहे आणि आजपासून शिवभक्तांची बरीच गर्दी सुरू झालेली आहे आपल्या शिवराज्याभिषेक सोहळा 2025 साठी। तर त्यानिमित्त 4 रूट्स आहे जिथे जड वाहनांची बंदी करण्यात आलेली आहे। ते रूट्स आहे वाखन फाटा नागोठाणे ते काशेडी पर्यंत मुंबई गोवा हायवे वरती। त्याच्यानंतर मानगाव निजामपूर मार्गे पाचाड पर्यंतचा जे रोड आहे तो तिथे बंदी करण्यात आली आहे। मानगाव ढलगर फाटा मार्गे पाचाड हे तिसरा आहे आणि चौथा महाड नातेखिंड मार्गे पाचाडला जाणारी जे रोड आहे इथे जड वाहन अलाउड नाहीये। आज संध्याकाळी 5 वाजलेपासून ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत हेवी ट्रॅफिक इथे अलाउड नाहीये। फक्त जे जीवनावश्यक वस्तू आहे त्यांचे जे व्हेकल मुवमेंट आहे ते अलाउड राहतील। रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून रोजीच्या 352व्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शिवभक्त किल्ले रायगडावरती येण्याची शक्यता आहे। वाहनांची वर्दळ वाढल्यास माणगाव, निजामपूर, इंदापूर, महाड, पाचाड पट्ट्यामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते। त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने 5 जून रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व प्रकारची जड आणि अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। या अधिसूचनेतून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वाहतूक करून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका यांना वगळण्यात आलेली आहे, असे रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले आहे। लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये येऊ घातलेल्या कोकणातील सर्वात मोठ्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पातील नोकर भरतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत स्थानिकांनी आज मूक आक्रोश मोर्चा काढला। यावेळी ग्रामस्थांनी कंपनीला निर्वाणीचा इशारा देत आगामी काळात जर भूमिपुत्रांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिलेला आहे। सदर पत्रव्यवहार करताना कंपनीने वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला आश्वासनं दिलेली होती की तुमच्याकडची असणारी जी क्वालिफाईड मुलं आहेत, पण त्याच्यामध्ये MSc असतील, BSc असतील, डिप्लोमा होल्डर असतील, ITI होल्डर असतील किंवा इतर जी असणारी फूड टेक्नॉलॉजीमधली काही मुलं आहेत आमच्याकडे, जवळजवळ 200 जणांचं रिझ्यूम आम्ही कंपनीकडे सबमिट केलेली होती। फक्त कंपनीने आम्हाला आश्वासनं दिलं होतं की फक्त आम्ही भूमिपुत्रांना तुम्हाला घेणार, अशा प्रकारचं आश्वासन वेळोवेळी झालेल्या मीटिंगमध्ये दिलं गेलं होतं। पण त्यानंतर ती आश्वासनाची पूर्तता होत नाही आहे। यासाठी माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये ग्रामपंचायत आणि त्यांच्या समूहित मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये आम्ही आमच्या इथल्या भूमिपुत्रांचा जो रोजगाराचा विषय तो त्यांच्याकडे मांडलेला होता। पण त्यांनी त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की प्रथम प्राधान्य जे मिळेल ते प्रकल्पग्रस्तांना मिळेल। त्याच्यानंतर तोच विषय आम्ही सुनीलजी तटकरी साहेब, खासदार साहेब यांच्याकडे हा विषय मांडलेला होता की आमच्या इथे कोका कोला सारखी मोठी कंपनी या ठिकाणी उभी राहते, जी 88 एकरचा जो मोठा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे आणि जवळजवळ या ठिकाणी एकूण 7 लाईन चालणार आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनसाठी 65 डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहेत आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट हजारोच्या वरती आहेत।
असा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय, तर आमच्या स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आम्ही इतर राजकीय नेत्यांकडे सुद्धा मांडलेली होती, पण त्यांच्याकडे मांडून सुद्धा आम्हाला फक्त आश्वासनं मिळाली। जर का अशी स्थिती राहणार असेल तर कंपनीच्या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन ही छेडावं लागेल, पण कंपनीनं जर का वाटाघाटी करून जर का हा प्रश्न मिटवला तर आम्ही पहिल्यापासून कंपनीचं स्वागत केलेलं आहे आणि आजही कंपनी आम्हाला हवी आहे, पण इथल्या जे भूमिहीन आहेत त्यांना मात्र रोजगार हवा आहे आणि तो कंपनीने उपलब्ध करून द्यावा, यासाठी म्हणून हा निषेध मोर्चा आहे। ओके, आमच्या नोकर भरती संदर्भात आणि छोटे मोठे लघु व्यवसाय जे आहेत त्या संदर्भात आम्ही आज आजगणी ग्रामपंचायतीने भूमिपुत्रांसाठी आज मोर्चा काढला आहे आणि हा मोर्चा कोको कोला कंपनीच्या विरोधात आक्रोश मोर्चा म्हणून व्यक्त करत आहोत। काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय भूमिका असणार आहे? आमच्या मागण्या म्हणजे नोकर भरती, म्हणजे एक तो मोठा विषयच राहील की आमच्या युवकांना इथे नोकरी मिळत नाही आहे। आमच्या जर एवढ्या जागा जमिनी जाऊन किंवा आम्ही आज रस्ते पाण्यासारखा जर प्रश्न असेल तर आम्ही एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला आज नोकर भरती म्हणून मिळत नाही, त्यासाठी आमचा मुक मोर्चा काढलेला आहे। उद्योग मंत्री आपल्या जिल्ह्यातलेच आहेत उदय सामंत, यांच्याकडे तुम्ही काय संपर्क केला होता का? त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला? होय, आम्ही उद्योग मंत्र्यांसोबत खूप वेळा संपर्क झालेला आहे, आम्ही जाऊन स्वतः बसलेलो आहोत तिथे। त्यांनी सांगितले पहिलं प्राधान्य कोको कोला भरती संदर्भात आम्ही स्थानिकांना देणार आहोत, तर त्यांनी अजूनही आम्हाला काही व्यवस्थित उत्तर मिळाले नाही त्यांच्याकडून, म्हणून आम्ही हा मुक्त मोर्चा काढलेला आहे। इथले MIDC संदर्भातले भूमी जे काही प्रलंबित प्रश्न त्या संदर्भात आजचा जो प्रश्न जो आहे तो इथल्या स्थानिक युवतींसाठी नोकऱ्यांचा प्रश्न आहे। या संदर्भात कंपनीचं आम्ही ज्यावेळेला 2015ला स्वागत केला त्यावेळेला कंपनीने आश्वासनं दिलेली होती की येणाऱ्या कोको कोला कंपनीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य असेल। स्थानिक म्हणण्यापेक्षा आता राजकीय पुढारी स्थानिकांची व्याख्या बदलत आहेत, भूमिपुत्रांना इथले आम्ही प्रथम प्राधान्य देऊ, मात्र आज रोजी तसं घडत नाही। आम्ही वारंवार त्यांच्याशी मिटिंगा घेतलेल्या, चर्चा केलेल्या, आम्ही सतत त्यांच्याशी जेव्हा मिटिंगा घेतो आमच्यावर खोटे नाटे आरोप करून आमच्यावरती गुन्हा नोंदवला जातो। आज पण तीच परिस्थिती आहे, जेव्हा स्थानिक लेवलला ग्रामपंचायत किंवा कोण जेव्हा असे आंदोलन करतं तेव्हा पोलिसांचा वापर करून, राजकीय पुढाऱ्यांचा वापर करून तिथे कुठेतरी प्रेशर आणला जातो। ह्यापुढे आम्ही पंचकोशी किंवा आमचा गाव एकही पाऊल मागे हटणार नाही, तर काही झालं तर आम्ही ह्या युवकांसाठी नोकरी धंदा मिळवण्यासाठी तीव्र संघर्ष करू, हा आम्ही एक मुखाने आमच्या गावचा आणि पंचकोशीचा निर्णय झालेला आहे। लोठे औद्योगिक विकास टप्पा 2 मध्ये आपण आहोत। या ठिकाणी लोठे MIDC मध्ये आपण पाहिलं तर भरमसाठ केमिकल्स कंपन्या आहेत आणि त्यानंतर हा पार्ट 2 मध्ये आपण जर पाहिलं तर अनेक कंपन्या येत आहेत। त्यातीलच एक मोठी कंपनी, इंटरनॅशनल कंपनी आपण पाहिली, कोको कोला बेवरेज ही कंपनी या ठिकाणी आलेली आहे, तिचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि असं असतानाच या ठिकाणी स्थानिक कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी जी कंपनी ज्या गावामध्ये आहे त्या गावातले हे सगळे ग्रामस्थ, आजगणी हे गाव आहे आणि या गावातले सगळे ग्रामस्थ आज एकवटले आहेत आणि त्यांनी मूक मोर्चा काढला आहे। त्यांच्या इकडे पाहिलं तर काळे झेंडे दाखवले जात आहेत, त्यांनी मूक मोर्चा काढला आहे, त्याच्यामध्ये फ्लॅग झळकत आहेत की कुठे ना कुठे आम्हाला स्थानिकांना न्याय मिळावा। आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या MIDC डेव्हलपिंगसाठी घेतल्या गेल्या आहेत आणि याच्याकरता हा भरमसाठ प्रमाणातला मोठा मोर्चा आज आपण या ठिकाणी बघतो। घरातले अगदी सगळे सदस्य या मोर्चामध्ये सामील झालेले आपल्याला दिसत आहेत। न्याय हक्कासाठी हे सगळे ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत आणि पूर्णतः कंपनीच्या चारही बाजूला हा भरमसाठ मोर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग देखील आपल्याला यात सामील झालेला दिसतोय। नोकरी द्या, नोकरी द्या, नाहीतर भीक द्या, अशा प्रकारचे अनेक या ठिकाणी फ्लॅग आपल्याला या महिला वर्गाच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत। सगळे या ठिकाणी ग्रामस्थ एकवटले आहेत आणि हा मूक मोर्चा अतिशय शांत पद्धतीने आपल्याला जर दिसत असेल तरी यामागचे मात्र उद्देश, यामागचा हेतू हा फार मोठा आहे आणि हा गांभीर्याने घेण्यासारखा आहे। कारण आज जर पाहिलं तर महाराष्ट्र हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे। MIDC येत आहेत आणि मोठमोठ्या कंपन्या येतात, पण या कंपन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या स्थानिकांना तिथे नोकऱ्या मिळत नाही, अशा प्रकारचा हा या ठिकाणी मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय। पुनश्च एकदा MIDC खेडमधून आपण लोठे MIDC मध्ये हा पूर्णतः मोठा मोर्चा, हा गावकऱ्यांचा आक्रोश मोर्चा या निमित्ताने पाहतोय। माझे कोकण, खेड, रत्नागिरी। अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायत ही एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, मात्र गेल्या 2 वर्षापासून या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट मनोज ओव्हाळ यांनी केला आहे। ग्रामनिधीमधून लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट मनोज ओव्हाळ यांच्याकडून करण्यात आला आहे। या 2 वर्षात ग्रामनिधीची चोरी झाली असल्याचे त्यांनी समोर आणले आहे। ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा आयोजित केली होती
1 मेची ग्रामसभा ती त्यांनी पुढे तहकूब करून कालच्या दिवशी घेतली होती। तर त्याच्यामध्ये काय झालं, ग्रामसभेचा जो जमा खर्च वाचण्यात आला त्या जमा खर्चामध्ये तफावत आढळून आली। म्हणजे काय झालं की गावातल्या एका व्यक्तीने एक रस्ता केला होता, तर त्या रस्त्याचं त्यांनी स्वखर्चातून ते बिल अदा केलं होतं आणि ग्रामपंचायतीतून त्याचं 2,67,000 असं बिल काढण्यात आलं। तर हे जेव्हा वाचन समोर करण्यात आलं त्यावेळेस आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी म्हणजे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, म्हणजे आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि इतर सगळे ग्रामस्थ सगळे देखील उपस्थित आहेत। या सर्व ग्रामस्थांनी सगळ्यांनी आक्षेप घेतला की 2,67,000 जे बिल तुम्ही अदा केलं तर ते कसं अदा केलं? जर का ग्रामपंचायतीने तिथे कुठला खर्चच नाही केला, तो रस्ताच जर केला नाही तर तुम्ही खर्च अदा कसा केला? याबाबत आम्ही ग्रामसेवकांना म्हटलं की तुम्ही जे काही बिल काढलं, जे काही इस्टिमेट असेल, त्याचं जे काही मूल्यांकन असेल किंवा आणखीन ज्या काही गोष्टी असतील, त्याचं जे मेजरमेंट बुक असेल, MB असेल, ती तुम्ही ग्रामसभेत सादर करा। तर यावर आम्हाला तिथे उपस्थित असलेले जे वानखडे ग्रामसेवक आहेत त्यांनी सांगितलं की हे काम माझ्या काळात झालेलं नाही, हे तत्कालीन ग्रामसेवक जे होते त्यांच्या काळात झालेलं आहे। तर आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला फक्त हा रेकॉर्ड दाखवा। ग्रामपंचायतमधले कर्मचारी, ह्याच्या अगोदरचे ग्रामसेवक, आताचे ग्रामसेवक, कारण ह्याच्यामध्ये त्यांनी 2,67,000 हे बिल काढलेलं आहे। मग अगदी 2,67,000 हे बिल काढलेलं असेल, ते बिल गेलं कुठं? हे बिल कोणाच्या नावावर काढलं? याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। याच्यासाठी कालपासून ते आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर आम्ही चौकशीसाठी ते आम्हाला ग्रामसेवक इथे येऊन आम्हाला ती सगळी पेपर माहिती सगळी पुरवणार होते, पण आम्हाला आता असं कळतंय की ग्रामसेवक आणि प्रशासक हे दोघेही इथं आलेले नाही आहेत। मग याचा अर्थ असं समजायचा का हा भ्रष्टाचार खरोखर क्लिअर झालेला आहे म्हणून? की आम्हाला ह्याच्यानंतर आम्ही बीडीओंनाही फोन केला, बीडीओंनाही त्याचा जाब विचारला, तर बीडीओने आम्हाला तेच भाषेत उत्तर दिलेलं आहे की सदर ग्रामसेवक आणि प्रशासक हे इथं येत नाही आहेत। मग आम्ही काय ठरवावं की ग्रामपंचायतला ताळा मारायचा का? प्रशासकने किती ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे आम्हाला खरोखर कळेल का? कालचा जो प्रकार झाला तो दोघांनी आता सांगितलेलाच आहे तुमच्यासमोर। हा खूप निंदनीय प्रकार आहे आणि अशा जर का चोऱ्या व्हायला लागल्या तर गावातले विकास कामे आहे ही पूर्णपणे रखडली जातील। त्याच्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, ह्याच्या मागे कोणी पैसे खाल्लेले आहेत हे पूर्ण भ्रष्टाचार हा बाहेर निघावा। आम्ही तसा माहितीचा अधिकार तर टाकलेलाच आहे, पण आम्हाला ह्याच्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी पूर्ण सहकार्य करावं अशी मी अपेक्षा बाळगतो। आज सकाळी पहाटे साखरपा जाधववाडी येथे हृदया शांताराम मोरे वय वर्ष 70 या घराजवळ असताना महावितरण कंपनीची विद्युत लाईन पडली व त्यांना शॉक लागला। यावेळी त्यांचा नातू ओमप्रकाश मोरे यांनी आपल्या आजीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता त्याला देखील शॉक लागून तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर त्याचे वडील प्रकाश मोरे व गणेश मोरे यांनी दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले। त्यावेळी हृदया मोरे यांना मृत घोषित करण्यात आले। तसेच ओम मोरे याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे। महावितरणाच्या या गलथान कारभारामुळे ही घटना घडली असल्याचे समोर आल्याने महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। या घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तहसीलदार, महावितरण अभियंता व पोलीस विभागाला या घटनेबाबत ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे। राज्य सरकारने 2 जून पासून मच्छीमारीवरती बंदी घातली, त्यामुळे मच्छीमारांना इतर उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावरती वाईट वेळ आली आहे। यावेळी त्यांना काही अनुदान दिले जाते, मात्र ते थेट मिळत नसल्याने सोसायट्या अनुदान मध्येच गिळंकृत करत असल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जात आहे। या प्रकारामुळे अनेक मच्छीमार चोरीने मच्छीमारी करतात, कारण त्यांना दुसरे साधनच नाही। त्यामुळे सरकारने याबाबत गंभीर दखल घेत अनुदान थेट कसे मिळेल याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे। महाराष्ट्र सरकारने जे प्रतिबंधित कारवाई लावलेली आहे जी मच्छीमारीवर, जे आता 2 तारखेला 2 जूनला मच्छीमारी पूर्ण बंद झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातली, चांगली गोष्ट आहे का? तर जी मोठी मच्छी आहे ती प्रज्वलनासाठी म्हणजे अंडी देण्यासाठी किनाऱ्याला येते, त्याच्यामुळे ती मच्छीमारी बंद होते। जर सर्वच अंडी जर नाही दिली तर मच्छी वाढेल कशी? त्यासाठी आणि जर सर ते झालं नाही तर मग ती मच्छी वाढणार नाही। आणि काही लोकांचं असं आहे जे खरोखर मच्छीमार आहेत त्यांचं जीवन त्याच्यावर आहे, जीवन त्याच्यावर असल्यामुळे ते रात्री अपरात्री मच्छी मारण्याला जाणारच आहेत, तर त्यांच्यावर साधन नाही, दुसरं काय ऑप्शन नाही, दुसरं काय ऑप्शन नसल्यामुळे ते रात्री अपरात्री गपचूप मच्छीमारी करून आपलं घरचं राशन पाणी ते करणारच आहेत। त्यांचं पुनर्जीवन कसं जगायचं ते तसं करणार। आणि महाराष्ट्र शासनाची जी निधी येते किंवा जो काय पैसा येतो महाराष्ट्र शासनाकडून, जे 3 महिने जो बंद असतो आमचा, तो चालू कधी होतो?
रक्षाबंधनाच्या दिवशी चालू होतो. नारळी पण रक्षाबंधन त्या दिवशी चालू होतं. त्याला जवळजवळ कालावधी 2.5 ते 3 महिने जातात. 2.5-3 महिने मच्छीमारांनी खायचं काय, आणि याच्यावर शासनाचं लक्ष आहे. लक्ष असल्यामुळे आज जे काय मानधन येतं ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही, मच्छीवाल्यापर्यंत पोहोचत नाही. ते मधल्यामध्येच गायब होतं. जे सोसायटी आहेत, संस्था आहेत, त्यांच्याकडे तेच मधल्यामध्येच खाऊन जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बांबू उच्च प्रतीचा असून राज्यासहित कर्नाटक, गुजरात या राज्यात सुद्धा विक्रीसाठी पाठवला जातो. या बांबूंपासून अगरबत्त्यांच्या काड्या निर्मितीसाठी सर्वाधिक वापर होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हंगाम सुरू झाला असून शेतकरी वर्गाकडून बांबू लागवड सुरू करण्यात आलेली आहे. कमी श्रमातून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न बांबू शेतीतून मिळते. त्यामुळे आजची युवा पिढी सुद्धा बांबू शेतीकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे. बांबू काठी ही मी आज साधारण माझी 35 एकर जमीन आहे. तर 35 एकरमध्ये मी 2,500 पेक्षा जास्ती बांबू काठीची लागवड केली आहे. आणि बांबू काठी हे एक हिरवं शेतकऱ्याचे हिरवं सोनं आहे आणि ते चांगलं उत्पन्न देतं. लाखोने उत्पन्न मिळतं. आपण काजू लागवड करतो, भात शेती लागवड करतो. भात शेती आणि काजू बरोबर पर्यायी उत्पन्न आणि 100% हमखास उत्पन्न देणारं म्हणजे बांबू काठी म्हणजे आपलं एक हिरवं शेतकऱ्याचं हिरवं सोनं आहे. बांबूचा वापर कशासाठी केला जातो? बांबूचा वापर हा साधारण टोपली वगैरे किंवा बिल्डरसाठी, मंडपसाठी. आपल्या कोल्हापूर, नाशिकला बांबू काठी मिळत नाही, मग तिथे कुठलेच जंगल नाही, मग त्या ठिकाणी शेतात वापरला जातो. टोमॅटोसाठी, कांद्यासाठी, द्राक्षाच्या मंडपसाठी असा बांबूचा उपयोग हा प्रत्येक गोष्टीला वापर होतो. कुठल्या हंगामात शक्यतो बांबू काठीची लागवड करतात? बांबू काठीची ही साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या 10 तारीखपर्यंत बांबू काठीची लागवड करायला हरकत नाही. फक्त लागवड करते वेळी त्यांना थोडंसं शेणखत वगैरे टाकलं तर चांगलं उत्पन्न मिळतं. आणि जर बांबू काठीचे कोणाला कंदे पाहिजे असतील तरीही सुद्धा माझ्याकडे चांगल्या प्रतीचे उपलब्ध आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज सर्वत्र वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पोलादपूर नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, नगरसेवक मनोज प्रजापती, विनायक दीक्षित, नगरसेविका स्नेहा मेहता, पोलादपूर नगरपंचायतचे निशांत ओसरमल, रुपेश जाधव, लेखापाल पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाड शहरातील फ्रेंड्स ग्रुप, कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय रायगड, कॉलेज ऑफ फार्मसी मोहोपरे, मोतीराम जगताप कृषी महाविद्यालय कोकरे, वन विभाग महाड यांच्या संयुक्त विद्यमाने रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाड शहरातील फ्रेंड्स ग्रुप हा क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नावाजलेला ग्रुप आहे. या संघटनेमार्फत गेली अनेक वर्ष भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन केले जाते. यावर्षी या संघटनेने आचलोळी येथील कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षांच्या रोपांचे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चिंच, उंबर, पिंपळ, आवळा, काजू अशा विविध प्रकारच्या जवळपास 1500 झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी फ्रेंड्स ग्रुप सदस्य, वन विभाग अधिकारी उपस्थित होते. तसेच महाडकर नागरिकांनी रोपे घेण्यासाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. गेले 30-32 वर्ष फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत आहोत. गेल्या 5 वर्षापासून 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी मोफत वृक्ष वाटप करत आहोत. प्रत्येकाचे आपण व्हॉट्सअप नंबर घेत आहोत आणि त्यांनी त्या झाडाचं संगोपन केलंय की नाही ह्याचीही काळजी घेतोय. आणि पुन्हा हे झाड 2 वर्षाचं झाल्यानंतर त्या नेलेल्या व्यक्तीने आपल्याला पुन्हा परत करायचं आहे आणि ते झाड आम्ही पुन्हा मोठ्या जमिनीवर कुठेतरी लावणार आहोत. धन्यवाद. फ्रेंड्स ग्रुप महाड, कृषी महाविद्यालय तसेच रायगड कॉलेज ऑफ फार्मसी, कृषी महाविद्यालय कोकरे व कृषी विभाग महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज 5 जून रोजी पर्यावरण दिन आपण साजरा करत आहोत. त्यामध्ये वृक्षांचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण यासाठी आपण कृषी विभाग काढली वेगवेगळे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण झाडे लावा, झाडे जगवा अशी घोषवाक्य दिली. तसेच महाडकरांना आपण मोफत वृक्षाचे वाटप दिले. ते वाटप करून त्यांचा आपण व्हॉट्सअप नंबर घेऊन त्यांनी ती जगवलेल्या झाडांचा फोटो आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. पण ती झाडं लावून त्यांचं संगोपन हे केलं पाहिजे असं आम्ही त्यांना एक आव्हान देत आहोत.
रोहा तालुक्यातील नागोठणे येथे आज जागतिक पर्यावरण दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे येथे सुमारे 28,000 वृक्ष लागवड करून विक्रम निर्माण करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षदिंडी काढून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते 28,000 वृक्ष लागवड करून उद्घाटन करण्यात आले। प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी लघुनाटिका सादर करण्यात आली। उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंदांनी पर्यावरण विषयी प्रतिज्ञा घेण्यात आली। मान्यवरांच्या मनोगत प्रसंगी संस्थेच्या प्राचार्या विद्या पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना महानगर गॅस आणि सावली संस्थेचे आभार मानून काही दिवसातच संस्थेचा संपूर्ण परिसर हा हिरवागार झालेला दिसेल असे आश्वासित करत आभार व्यक्त केले। काफी एक महत्वपूर्ण कदम है और मैं सबसे पहले ITI नागोठणे का धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने जमीन उपलब्ध कराई। 28,000 वृक्ष जैसे यहाँ पे लगा रहे हैं, बिया वाकई के इसमें प्रबंधन की तरीके से उसको लगाया जाता है। जैसा आप सब जानते हैं कि काफ़ी ज़्यादा पर्यावरण की रिलेटेड परेशानियाँ हम लोग झेल रहे हैं, खासकर बड़े शहरों में तो और भी ज़्यादा पॉल्यूशन है, नॉइज़ पॉल्यूशन, वाटर पॉल्यूशन, एयर पॉल्यूशन। उन सब में पेड़ जो है काफ़ी एक अहम भूमिका निभाते हैं, जहाँ पर कि ऑक्सीजन लेवल जो है वो उससे इम्प्रूव होता है। तो 28,000 जो पेड़ यहाँ लगाए जाएंगे, यहाँ आसपास वैसे भी वातावरण अच्छा है और नेचुरल जंगल है, तो उसमें वो काफ़ी सहायता करेंगे। इसी तरीके से हम आगे परियोजना बनाना चाहते हैं कि पेड़ों को कम से कम काटा जाए, और यही मैसेज आज पर्यावरण दिवस के दिन हम लोग देना चाहेंगे कि जो भी हो सके अपनी क्षमता में, एक इंडिविजुअल की क्षमता में हमें एक पेड़ अवश्य लगाना चाहिए जीवन काल में, और एक कॉर्पोरेट की तरफ से भी हमारी जो भी संभावना होगी, जो भी हमारा योगदान रहेगा, हम उसको करना चाहेंगे। सर, या आयडियामध्ये महानगर गॅसच्या मदतीने आपण साधारणतः 28,000 झाडे इथे पेनमध्ये पण आपण 14,000 झाडं लावलेले आहेत, मुंबईमध्ये लावलेले, पूर्णामध्ये महानगर गॅसचा जो उपक्रम आहे हा स्पेसिफिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं पहिलं पाऊल आहे। आज ज्या पद्धतीने वातावरणामध्ये टेम्परेचर वेरी होत आहे, वाढत चाललेलं आहे, प्रत्येक घरामध्ये एसीची अतिशय आवश्यकता आहे। हा एक प्रकारे जो ऱ्हास आहे ना, आपल्याला जर खरोखर थांबवायचा असेल तर पर्यावरणच पूरक कामं केले पाहिजे। त्याच्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे झाडं असतात, आणि या झाडं लावल्यानंतर या झाडावर वावरणारे पक्षी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फळं तुम्हाला मिळत असतात, आणि निसर्गातली कुठलीही व्यक्ती निसर्गामध्ये वावरत असताना निसर्गातली जी झाडं आहेत ती तुम्हाला एक गोष्ट शिकवतात की याच्यातली कुठलीही गोष्ट वेस्ट जात नाही। इव्हन झाड पडल्यानंतर जेव्हा ते मातीमध्ये विरळ होतं त्याच्यापासून सुद्धा त्या बियापासून नवीन झाड होत असतात। हा एक चांगला संदेश पर्यावरण देतं। पनवेल महापालिका वतीने वडाळे तलाव परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कापडी पिशवी वेल्डिंग मशीनचे उद्घाटन पालिका आयुक्त मंगेश चितळे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। सकाळी 9:30 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील पर्यावरण प्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। पनवेल महानगरपालिका पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवत असून आजचा हा उपक्रमही त्याचाच एक भाग आहे। कार्यक्रमादरम्यान पर्यावरण रक्षण, प्लास्टिक मुक्त शहर आणि कापडी पिशव्यांच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध 14 ठिकाणी एकाच दिवशी तब्बल 5,000 झाडांची लागवड करण्यात आली। निसर्ग संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत महानगरपालिकेने वर्षभरात एकूण 1,25,000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी यावेळी सांगितले। वर्षभरामध्ये आपण जे आपलं ह्या वर्षाचं टार्गेट जर ठेवलं तर जो 1,25,000 वृक्ष आपण याच्यामध्ये लावणार आहोत। हे वृक्ष लावताना सुद्धा आपण एक खबरदारी घेतलेली आहे की ही देशी जातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात लावली जावे। त्याच्यानंतर आपण प्लास्टिक मुक्तीसाठी जर आपण आज प्रोजेक्ट मुंबईच्या बरोबर आपलं कोलॅबोरेशन आपण एक त्यांच्याबरोबर करारनामा केला, आणि अनेक 200 ठिकाणाहून आपण हे प्लास्टिक जिथं मोठ्या प्रमाणात तयार होतं ते जमा करणार आहोत। त्याच्यापासून रिसायकलेबल आत्ताच आपण जे उद्घाटन केलं तर आपण त्याच्यामध्ये बघितलं की बेंचेस तयार होतात, पेन्स तयार होतात, प्लास्टिक आपल्या चॉकलेटच्या रॅपरपासून पेन्स आपण तयार केले। ही सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट मुंबई आणि प्लास्टिक हे जर पूर्ण उच्चाटन होणे हा एक मोठा आपण कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतो। त्याचबरोबर महानगरपालिकेने तिसरा जो आहे की जो कपड्यापासूनचा आपण पुनर्प्रक्रिया प्रकल्प आपण सुरू केलेला आहे,
त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण 200 ठिकाणी हाऊसिंग सोसायटीमधून वापरलेले कपडे परत घेऊन त्याचं अपसायक्लिंग आणि रिसायकलिंग असं करतो. मला खात्री आहे की हे सगळे उपायामुळे आपल्याला जे काही कार्बन जे फुटप्रिंट आहे ती मोठ्या प्रमाणात आपण कमी करणार आहोत आणि जे प्लास्टिक मुक्तीमुळे होणारे जे काही पर्यावरणावरचे जे त्याचं प्रदूषण आणि त्याचं निर्मूलन उच्चाटन करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करूया, याचंच मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.